तर बघा मित्रांनो, हे JCBचं डॅशबोर्ड आहे. येथे RPM, डिझेल लेवल हे सगळं दाखवते. हे ॲक्सिलेटर आहे, ह्याने रेस कमी जास्त करता येतो. हे बटन दिसत आहेत, हे लाईटीचे बटन व एक KPC सरकवण्याचे. इकडे KPC साईडला घेता येते. त्याच्यानंतर हा बघा, हा हँड ब्रेक असतो. हँड ब्रेक अडीअडचणीच्या टायमाला हँड ब्रेक टाकण्यासाठी उपलब्ध असतो. त्यानंतर हा बघा, हा लिव्हर जो दिसतो तो पुढच्या लोडरचा आहे. याच्यामध्ये 4 गेअर असतात. मागच्या साईडला असं वळलं की लोडर वर जाते, पुढल्या साईडला असा दाबला अपोजिट साईडला की लोडर खाली जाते. हा बघा, इकडे केल्यानंतर लोडर भरते, माती असू काय असू भरते. अपोजिट साईडला केल्यावर लोडलेली माती खाली टाकते. त्यानंतर हा बघा, हा आपला मशीन रनिंगमध्ये घेण्यासाठी व जास्त मशीनला वेग देण्यासाठी हा गिअर आहे. ह्या गिअरमध्ये 4 गिअर असतात. पुढल्या साईडला टाकला पहिला, मागच्या साईडला हाय असाच अपोजिट वाढला दुसरा, परत क्रॉसमध्ये पलीकडच्या साईडला दाबला तिसरा, आणि मागच्या साईडला रिवर्समध्ये क्रॉसमध्ये वाढला की चौथा. त्यानंतर मित्रांनो, न्यू मॉडेल मशीनमध्ये येथे क्लच आहे. येथे क्लच दाबणे, प्रत्येक गेअर टाकता वेळेस क्लच दाबणे, गेअर टाकणे. त्याच्यानंतर मित्रांनो, जुन्या मॉडेलच्या ज्या मशीनी होत्या त्या मशीनला क्लच सिस्टीम नव्हती. आता क्लच सिस्टीम आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तसंच गिअर विथ मशीनला रिवर्स फॉरवर्ड असतो. हे बघा, स्टिअरिंगच्या खाल्ल्या बाजूला हा रिवर्स फॉरवर्ड. म्हणजे हे काय काम करतो मित्रांनो तुम्हाला सांगतो. कारण की ज्यावेळेस आपण तिकडनं गिअर टाकतो, ह्या दांडक्यातनं गिअर टाकतो, त्यानंतर हा गिअर जर न्यूट्रल असेल तर मशीन मागं पुढं होणार नाही. त्या गिअरचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे हा रिवर्स फॉरवर्ड आहे. तिथनं गिअर टाकल्यानंतर हा बघा, पुढल्या बाजूला दाबल्यावर मशीन पुढं जाणार. आता हे सेंटरला न्यूट्रल, लगेच मागं वाढला की रिवर्स चालू, म्हणजे मशीन मागं पुढं होण्यासाठी हा रिवर्स फॉरवर्डचा उपयोग आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तर हेच माहीतच असेल, इंडिकेटर दाखवण्याचे किंवा याच्यामध्ये आमचं मशीनचं वायपर असतं. हे समोरचा हा जो वायपर दिसतंय का नाही, तो ह्या दांडक्यामध्ये असतात. हा बघा, हे असं हा दांडकं असं फिरवलं का नाही, वायपरचा वेग कमी जास्त होतो. त्यानंतर मित्रांनो, हे बघा, मशीनचे ब्रेक. मशीनला 2 ब्रेक असतात मित्रांनो. कसं आहे की अडीअडचणीच्या टायमाला मशीन जर एका साईडला जर ओढत असेल तर हा सिंगल ब्रेक दाबला की मशीन अपोजिट साईडला सरकते. त्यामुळं याचा उपयोग तिथं होतो. मग त्याच्यानंतर याला एक पट्टी असते मित्रांनो, इकडे बघा, दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही पट्टी असते. ती पट्टी जर इथं टाकली अशी की सिंगल ब्रेक ऑपरेट होत नाही, डबल ब्रेकच ऑपरेट होतो. सिंगल ब्रेक जरी आपण असा दाबला तर दुसरा ब्रेक पण ऑपरेट होतो. मग त्या टायमाला मित्रांनो, अडीअडचणीच्या टायमाला ही पट्टी सोडवून ठेवायची. त्यानंतर बघा, आता बघा, ब्रेक दाबला तरी एकच ब्रेक ऑपरेट होतो. म्हणजे थोडक्यात असं मित्रांनो, मोटरसायकल तुम्ही झिरो मारता का नाही जागेवर गोल राऊंड, त्यातला प्रकार आहे. इकडं बघा, हा ब्रेक दाबला आणि मशीनचा ॲक्सिलेटर, हा बघा, हे मशीनचा पायातला ॲक्सिलेटर आहे. हा ॲक्सिलेटर दाबला आणि हा जर ब्रेक दाबला, हा किंवा हा, मग हा दाबला तर डावीकडलं टायर जागेवर स्टॉप होणार, उजव्या साईडचं टायर फिरणार. त्याच्यामुळं जागेवर मशीनचा झिरो निघतो.
ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आज मी मशीनच्या आतल्या भागाविषयी माहिती सांगितली. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बाहेरच्या भागाविषयी आणि माहिती सांगणार आहे. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. धन्यवाद.